महाराष्ट्रामध्ये लाखो विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करताना आपण पाहत असतो. एक तर पोलीस भरती वेळेवर येत नाही, ते आल्याच्या नंतर त्याची प्रोसेस जी आहे त्याच्यासाठी वेळ लागतो आणि वर्षानुवर्षे हे विद्यार्थी ग्राउंडवरती उन्हातानाचे पळत असतात. हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. परंतु ज्यावेळेस परीक्षा होती आणि कुठंतरी लक्षात येतं की अरे या परीक्षांमध्ये फ्रॉड होतोय, या परीक्षांमध्ये फ्रॉड झालाय, त्यावेळेस तिची सगळ्यात जास्त निराशा त्या आईबापांची होती, ज्यांनी त्यांच्या पाल्यांसाठी जे रात्रंदिवस कष्ट करत असतात, ग्राउंडवरती पळत असतात, त्यांच्या पायाला फोड आलेले असतात, कुणाला बूट नसतात, ते बिना बूटचे पळत असतात, ते बिना शूजचे पळत असतात. अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस त्या पालकांच्या कानावर पडतं ना की कुठेतरी परीक्षेमध्ये घोळ झालाय किंवा कुठेतरी पेपर फुटलाय, त्यावेळेस त्यांच्या पायाखालची माती सरकते आणि ज्यांनी कष्ट केलेलं असतं, ज्या विद्यार्थ्यांनी त्याच्यासाठी कष्ट केलेलं असतं, त्यांना काय करावं आणि काय नाही हे सुचत नाही आणि त्याच्यातून वेगवेगळ्या अफवांना सुरुवात होती. आज आपण पाहतोय की मागच्या 2 दिवसांपासून एक प्रश्नपत्रिका फिरते आणि एका पुस्तकातून एक टेस्ट पेपर ॲज इट इज आहे तसाच वापरला गेला, ही सर्व मीडियावरती बातमी पसरत आहे. आज आपण पाहू शकतो की राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 5 दौंड सशस्त्र पोलीस शिपाई भरती जी 2024-25 आहे, 2 एप्रिलला हा पेपर झाला आणि हा पेपर ज्यावेळेस झाला त्यावेळेस एक पुस्तक समोर आलं. ते हे पुस्तक म्हणजे हे महाराष्ट्र पब्लिकेशनचं हे पुस्तक, त्याचे संकलक आहेत विठ्ठल बडे, त्यांची निवड PSI म्हणून झाली होती. आता हे पुस्तक चर्चेत का आलं? कारण या पुस्तकामधले 10 नंबरची क्वेश्चन पेपर आहे. या 10 नंबरच्या क्वेश्चन पेपरमधून हे सगळे प्रश्न आलेले आहेत. आता जर आपण पाहिलं तर हे 10 नंबरची क्वेश्चन पेपर ही राज्य राखीव पोलीस गट बल क्रमांक 5 ची क्वेश्चन पेपर, याच्यामध्ये 1 नंबरच्या प्रश्नापासून ते 85 नंबरच्या प्रश्नापर्यंत जशाची तशा, म्हणजे त्याचा क्रमही बदलला नाही, त्याच्या पर्यायाचा सुद्धा क्रम बदललेला नाही. या प्रश्नपत्रिकामध्ये ज्या चुका आहेत त्या चुका या प्रश्नपत्रिकेमध्ये आहेत. म्हणजे कॉपी पेस्ट आहे तसा पेपर उचललाय, तो टाईप केलाय आणि तो विद्यार्थ्यांसाठी दिलाय. आता प्रश्न इथं हा येतो, 2 प्रश्न निर्माण होतात. एक तर हे पुस्तक पोलीस भरतीसाठी प्रमाण मानलं जातंय का? नसेल तर ही प्रश्नपत्रिका त्याच्यात आली कशी? आता दुसरा प्रश्न, जर असं कुठलंही पुस्तक प्रमाण मानलं जात नसेल तर तुमचे म्हणजेच राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 5 आणि हे प्रकाशन यांचे काही लागेबंदे आहेत का? जर तसं काही असेल तर हे चुकीचं आहे. दुसरी गोष्ट, जर तसं काही नसेल तर मग ज्या वेळेस तुम्ही हे क्वेश्चन पेपर सेट करता, आयुष्याची उमेदीची तरुणाईचे हे वर्ष हे विद्यार्थी पोलीस होण्यासाठी घालवतात, ते वर्ष तुम्ही त्यांचे वाया घालवताय का? म्हणजे जर तुम्ही एखाद्या प्रश्न, आता समजा हे पुस्तक आहे, हे पुस्तक जर एखाद्या विद्यार्थ्यांनी वाचलं, 100 पैकी 50 विद्यार्थ्यांनी हे पुस्तक वाचले, 50 विद्यार्थ्यांनी हे पुस्तक वाचलेलं नाही, तर त्या 50 विद्यार्थ्यांवरती हा अन्याय नाही का? आणि असा कुठला नियम आहे की बाबा एकाच प्रश्नपत्रिका, एकाच पुस्तकातून तुम्ही सगळे आहे तशी प्रश्नपत्रिका उचलताय? अरे, प्रश्नपत्रिका जर तुम्ही तयार करताय तर ती प्रश्नपत्रिका तयार करत असताना एक कमिटी नेमली जाते, त्याच्या मार्फत तो पेपर तयार होतो आणि तुम्ही ह्या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी एवढं खेळताय की तुम्हाला प्रश्न सुद्धा तयार करायची मेहनत घ्यायची नाही. म्हणजे एखाद्या पब्लिकेशनने एखाद्या पुस्तकामध्ये एखादी टेस्ट सिरीज टाकली आणि तुम्ही आहे तशी ती उचलून टाकताय, एवढा हलगर्जीपणा. मग नक्की याला पेपर फोडण्यासाठी की तुमच्या हट्टापायी किंवा तुमच्या हलगर्जीपणाच्या हट्टापायी तुम्ही या विद्यार्थ्यांचा बळी देताय? कारण हे विद्यार्थी बळी यासाठी म्हणतोय कारण आपण पाहतो की कुठल्या ना कुठल्या पोलीस भरतीमध्ये एखादा तरी विद्यार्थी कुठंतरी तो पळताना काही होऊन त्याचा दुर्दैवी अंत होतोय आणि अशा परिस्थितीमध्ये एवढी मेहनत करत असताना हे असे प्रश्नपत्रिका जर तुम्ही कुठल्या एखाद्या पुस्तकातून उचलून टाकत असाल तर तो विद्यार्थ्यांवरती अन्याय करताय. म्हणजे जर तुम्हाला परीक्षा घेणं होत नसेल तर घेऊ नका रे बाबांनो, पण अशा पद्धतीने हा फालतूपणा काय करताय? कुठल्याही एखाद्या पुस्तकातून प्रश्नपत्रिका विचारायची. आता याच्यावरती सगळ्या मीडियामध्ये बातम्या ज्यावेळेस यायला लागल्या त्यावेळेस ह्या पुस्तकाचे जे संकलक आहेत विठ्ठल बडे सर, तर त्यांनी काय रिप्लाय दिलाय की त्यांचा एक टेलिग्राम चॅनल आहे, त्याचे तुम्हाला मी त्या टेलिग्राम चॅनलवरचे त्यांचे मेसेज दाखवतो. आता पहा, या म्हणजे पेपर फुटेज म्हटलं गेलं याच्यावरती आमदार रोहितदादा पवारांनी एक ट्विट केलंय. महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दलाच्या भरतीमध्ये एका खाजगी प्रकाशकाच्या प्रश्नसंचातील 85 प्रश्न जसेच्या तसे घेणे म्हणजे प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या तज्ज्ञांचा कामचुकारपणा आहे की तोडपाणी?
बरोबर आहे, नक्कीच चुकारपणा आहे का तोडपाणी आहे हे त्याच्यावरून लक्षात येतंय. गोरगरीब कष्टकरी विद्यार्थी जीवाचं रान करून अहोरात्र मेहनत करतात आणि अशा प्रकारे त्यांच्या स्वप्नांशी त्यांच्या भविष्याशी खेळणं योग्य आहे का? यापूर्वी तलाठी भरतीसह अनेक भरती प्रक्रियेमध्ये अशा प्रकारचे खेळ झाला होता आणि आजही तसाच खेळ होत आहे. अत्यंत दुर्दैवी आहे. हे प्रकरण अत्यंत गंभीर असून सरकारने तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणं गरजेचं आहे. याच्या आधी भरपूर परीक्षांमध्ये झालं, पण ह्याज इट इज प्रश्नपत्रिकांना बरं आता त्याच्यावरती त्यांच्या टेलिग्राम चॅनलवरती महाराष्ट्र पब्लिकेशनने काय त्याच्यावर रिप्लाय दिलाय? रोहित पवार साहेब यांनी आपली पोस्ट टाकली आहे, धन्यवाद. पोलीस भरतीमध्ये प्रश्न रिपीटच होत असतात, ठीक आहे, मान्य होत असतात. तेच तेच प्रश्न विचारण्याचा कल आधीपासून दिसून येत आहे, ठीक आहे, तेही मान्य आहे. सर्वच ठिकाणी आमच्या पुस्तकातील 90 ते 95 प्रश्न दिसतील म्हणजे प्रत्येक पेपरमध्ये आमच्याच प्रश्नपत्रिकेतले प्रश्न दिसतील, परंतु SRPF गट क्रमांक 5 येथे एकच प्रश्नपत्रिकेतून जास्त प्रश्न आलेले आढळले. जास्त नाही, 1 ते 85 हे सलग प्रश्न आलेले आहेत. याआधी सुद्धा जळगाव येथील पोलीस भरतीमध्ये इतर जिल्ह्यातील एक पेपर जशाचा तसा कॉपी झाला होता. म्हणजे फक्त हे पहिलं प्रकरण नाही, यापूर्वी देखील एक पेपर जशाची तशा कॉपी झालेला आहे असं महाराष्ट्र पब्लिकेशनच सांगतंय आणि ते जाहीरपणे खुलासा करतायत. तर दुसरी गोष्ट त्याच्या पुढचा त्याच ट्विटला त्यांनी रिप्लाय दिलाय. तात्पर्य काय सांगितलं यांनी? पेपर कुठलाही असू द्या आपल्या पुस्तकातून येत आहेत, येणार आहेत. बरं, पेपर कुठलाही असू द्या आपल्या पुस्तकातून येत आहेत इथपर्यंत ठीक आहे, पण ते येणार आहे हे काय? म्हणजे इथून पुढेही विद्यार्थ्यांना त्याच पुस्तकातून प्रश्नपत्रिका काढल्या जाणार आहेत का? त्याच्यानंतर नोट्समधून येईल, नाही तर प्रश्नांच्या विश्लेषणातून. जरी पेपर रद्द झाला तरी सुद्धा नवीन होणाऱ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला हेच दिसणार आहे. म्हणजे आता काही विद्यार्थी संघटना किंवा विद्यार्थी म्हणतात की पेपर रद्द झाला पाहिजेत, आणि पेपर रद्द झाला तरी जरी पेपर रद्द झाला तरी सुद्धा नवीन होणाऱ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला हेच दिसणार आहे. जे पेपर रद्द केला तरी याच पुस्तकातून प्रश्न दिसणार आहेत का? मग याच्यावरती नेमका लेखकांचा अतिविश्वास मानायचा, याच्यात काय गोडगबंग आले हे देखील पाहणं गरजेचं आहे. उपाय एकच, महाराष्ट्र पब्लिकेशनचे पुस्तक वापरा, पटापटा पासवा. ठीक आहे, तो त्यांच्या जाहिरातीचा भाग आहे, तो आहे, परंतु एवढ्या आत्मविश्वासाने सांगतायत की इथून पुढे जरी पेपर रद्द झाला तरी याच पुस्तकातून प्रश्न येतील. अर्थात प्रश्न कुठून काढायचे, काय काढायचे, तो कमिटीचा प्रश्न आहे, परंतु एका बाजूला कमिटीने आहे तसा प्रश्न उचलणे, प्रश्नपत्रिका उचलणे, आणि दुसऱ्या बाजूला त्या पुस्तकाच्या लेखकांनी सांगणे की इथून पुढची कुठलीही परीक्षा असू द्या आमच्याच पुस्तकातून प्रश्न येणार. हा कुठंतरी गोड बंगालाचा एक भाग दिसतोय. त्याच्यामुळे याच्यावरती दोन्ही बाजूनी चौकशी झाली पाहिजेत. एक तर SRPF ग्रुप 5चे कमांडंट जे आहेत त्यांनी ही इन्क्वायरी बसवणं गरजेचं आहे, किंवा त्यांच्यावरती ही इन्क्वायरी बसवणं गरजेचं आहे. ती कुठली कमिटी असेल त्यांची चौकशी होणं गरजेचं आहे, किंवा एक प्रकाशक लेखक यांच्याकडून ह्या दोघांची संगनमताने काही गोड बंगाल आहे का याची चौकशी होणं गरजेचं आहे. हा अन्याय विद्यार्थ्यांवरती होतोय आणि हा अन्याय कुठेतरी थांबला पाहिजे. अशा प्रकारचे जर प्रकरण समोर येत असतील तर या विद्यार्थ्यांनी करायचं काय, आणि याच्याकडे गृहमंत्र्यांचं लक्ष आहे का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण हे गोरगरीब कुटुंबातील कष्टकरी कुटुंबातील विद्यार्थी आहेत, यांच्यावर अन्याय होऊन देऊ नका. याच्या आधी तलाठी भरती असेल किंवा इतर सरळ सेवेते असेल, महापोर्टल असेल, TCS असेल, IBPS असेल, याच्यामधले फ्रॉड पाहिले, याच्यामधले फ्रॉड झाले. पोलीस खात्यात जे प्रशासन कायदा आणि सुव्यवस्थेची ज्यांच्यावर जबाबदारी आहे तिथं जर असा गोंधळ होत असेल तर काय भविष्यात कायदा आणि सुव्यवस्थेची तुम्ही अपेक्षा ठेवणार आहेत? एका बाजूला ह्या विद्यार्थ्यांवरती अन्याय होतोय आणि दुसऱ्या बाजूला आपले मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री हे मुंबईमध्ये बंगालच्या विजयाच्या झालमुरी वाटण्यात व्यस्त आहेत. परंतु तेही केलं पाहिजे, परंतु या विद्यार्थ्यांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण तुमच्याच डिपार्टमेंटला हे विद्यार्थी येणार आहेत साहेब. कुठंतरी कायदा आणि सुव्यवस्था टिकवणारी चांगली लोक सिस्टीममध्ये येणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने जर चुकीच्या मार्गाने जर येणार असतील तर कुठंतरी ह्या सिस्टीमवरतीच प्रश्नचिन्ह निर्माण होईल. त्याच्यामुळे माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की या प्रकरणामध्ये आपण जातीने लक्ष घालून याचा काय तो न्यायनिवाडा करणं गरजेचं आहे. नाहीतर हे विद्यार्थी, एकतर याला जेनझी म्हणतो आपण, आणि जेनझी काय करतात हे माहिती, यांना रस्त्यावर यायला भाग पाडून देऊ नका. धन्यवाद.